रूप पहालोचनी संगती मनाचा आनंद आवडीने तुका म्हणे आता
सर्वांनी काळवाडी वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, अनेक मी देवा काही नेने, गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने, लाज भय शंका दुराविला मान, लाज भय शंका दुराविला मान, नकळे साधन या परते, गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने, तुका म्हणे आता आपुल्या सायाचे, तुका म्हणे आता आपुल्या सायाचे, आम्हा जगदीशी सांभाळावी, गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने, विठ्ठल विठ्ठल भजे व्रजे कमंदनं, समास पापखंदनं, स्वभाक्ति सरंजनं, तदेव नंदनंदनं, सुपीतगोचमासकं, सुनाद वेणुहासकं, अनंग रंग सागरं, नमामि कृष्णनागरं, करारविन्देन पदारविन्दं, मुखारविन्देन विनिवेशयन्तं, वटशपत्रश कुटिशयानं, बालं मुकुन्दं मनसा स्मरामि, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, नमो सद्गुरु तुकया जान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति, नमो ज्ञान देवा, नमो ज्ञान राजा, नमो ज्ञान सिंधु सखा पूर्णमाध, मति मंगले ज्ञानदाता दीनाथ, नमस्कार साष्टांग करे स्वरासी, संपाद्य ज्ञान च विधाय भक्ति,
विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं। वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, अनेक मी देवा काही नेने, गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवान परमात्म्याच्या जागराच्या कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग मान भगवत भक्त वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान वैरागी रागरसिक सकल कंठभूषण ज्ञानेश्वरी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा हा जगप्रसिद्ध असा 4 चरणाचा अभंग असून प्रस्तुत अभंगामध्ये भगवत कृपेने आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालेला वैष्णवाच्या संगतीचा जो योग आहे, तर कठीण योगाहुनी क्षेम ओ कविता होतो श्रम, अप्राप्तिश प्राप्ती योग हा प्राप्तश परिपालनम क्षेमहा। भगवत कृपेने प्राप्त झालेला वैष्णवाच्या संगतीचा जो योग आहे, त्याच्या क्षेमाची प्रार्थना करत असताना, मागणी मागत असताना जगद्गुरु तुकोबरायाच्या मुखातून बाहेर पडलेले उद्गार म्हणजे हरी कीर्तना करता घेतलेला हा अभंग आहे। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। अभंगाचा शब्दशः भाव आणि विस्तृत भावार्थाचं चिंतन करण्यापूर्वी वक्त्याच्या दृष्टीने अल्पसा परिहार गरजेचा आहे। गेली 40 अभंग हा सागर असतो। जसे की सागराच्या किनाऱ्याला टिटवीने 2 अंडे घातले आणि टिटवीने 2 अंडे घातल्याच्या नंतर शरद पौर्णिमेचा धवल चंद्र षोडश किरणे युक्त आकाशामध्ये उदयाला आला। चंद्र सागराचा सुपुत्र आहे आणि आपल्याला जसा आपला मुलगा पाहिल्याच्या नंतर आनंद होतो तसा सागरालाही होतो आणि सागराला आनंद झाल्याच्या नंतर त्याला एकदम प्रेमाचं भरतं आलं आणि मर्यादा स्थिर सगुरु सांडीची नाव जरी माऊली म्हटले तर थोडंसं मर्यादेचं त्याने उल्लंघन केलं आणि मग ते कपारीला असणारे 2 अंडे सागराने जप्त केले। कोणाचे? बरोबर आहे, टिटवीचे। तर टिटवी रागवली आणि टिटवी रागाने लाल झाली आणि सांगितलं, ए सागरा। सागरही दचकला, दिसत तर कोणी नाही आणि आवाज येतो कोणाचा। सागराने जरा निहाळून पाहिल्याच्या नंतर मग विचारले, टिटवीला तू बोलतेस का? म्हटले हो मीच बोलते। काय नाव? म्हटले व्हॉट इज युअर नेम? ती म्हणजे सांगितलं माय नेम इज टिटवी। म्हटले बापरे, बरं काय म्हणणं आहे? काही नाही म्हटले, भऱ्या बोलाने माझे 2 अंडे घेतलेस ना, देऊन टाक। नाही दिले तर खबरदार म्हटले, गाठ माझ्याशी आहे। काय करशील? काय करशील म्हटल्याच्या नंतर टिटवीने सांगितलं, माझ्या नादी लागू नकोस। तू करशील काय? सांगितलं, मी तुला कोरडा करेल। सागर म्हटला, हो दे, एकदा चिरू दे तुझी, कर कोरडा। आता मला सांगा, टिटवीने किती जन्म सागर उपासला म्हणजे तो कोरडा होईल? शक्य आहे का ते? तुमच्या अजून काही लक्षात आलं का नाही? पण नाही, मग आता सांगतो। तर असा तुकोबरायाचा हा 4 चरणाचा अभंग म्हणजे सागर आहे आणि कीर्तनकाराकडे पाहिलं तर माझा आकार देहाचा सगळा तसाच आहे, टिटवीसारखा। 2 ओट रूपी चोच आहे ना, अभंगरूपी सागर आहे आणि त्यातील अर्थरूपी पाणी आता आपल्याला उपसायचं आहे आणि वेळ अवघा 1 तास आहे। त्यात किती ते शक्य आहे? सागराला कोरडं करणं शक्य नाही, पण सागराचं दुसरं नाव रत्नाकर आहे। काय नाव आहे? रत्नाकर आहे। हिरे माणिक मोती पृथ्वीमोल किमतीचे अनमोल रत्न कोणाच्या उदारात असतात? सागराच्या पोटात असतात आणि त्याच्यामध्ये ते रत्न काढण्याकरता पाणबुडे मुंडळे लागतात, ज्यांचा दम भरपूर पाहिजे आणि मग ज्याचा दम जितका आहे तो पाण्यामध्ये बुडी मारतो आणि जितका खोल जाईल तितके अधिक रत्न त्याला भेटतात, हो की नाही? जितका अधिक खोल जाईल तितके अधिक रत्न भेटतात, पण त्याने खोल जाताना जाता जाता हाही विचार केला पाहिजे की आपल्याला वर येणं आहे। काय विचार केला पाहिजे? आपल्याला वर येणं आहे, नाही तर रत्नाचा मोह घेऊन तो जास्तच खोल गेला तर तो वर येईल, पण कसा? फुगून येईल, मेल्याच्या नंतर येईल, तसा शक्य नाही। मग हुशार पाणबुड्या तो आहे, आपला दम छाटून मरण्याच्या आत जेवढी रत्न भेटतील तेवढी घेतो आणि बाहेर येतो। तसं मला वाटतं हुशार कीर्तनकार तो आहे। आपल्या नियोजित वेळेमध्ये जेवढी सिद्धांत रूपी रत्न संतांच्या अभंगरूपी सागरातील भेटतील तेवढी रत्न घ्यायची आणि वर यायचं दम छाटून मरण्याच्या आत, कारण काही दिवस कीर्तन करायची अजून। त्यामुळे नियोजित वेळेमध्ये 9 वाजेपर्यंत
जेवढे सिद्धांत रूपी रत्न आपल्याला सर्वांना मिळून हाती लागतील तेवढा आपण प्रामाणिकपणाने काढण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल विठ्ठल. आता पुन्हा तुम्ही म्हणाल कीर्तन करायला तर तुम्ही एकटे उभे आहात आणि आपण सगळे म्हणून सिद्धांत रत्न काढू हे कसं? तर त्याचं उत्तर असं आहे. माऊली म्हणतात, अहो चंद्रकांत द्रवता की होय, परी ते हातवटी चंद्रिकी आहे, वक्ता तो वक्ता नो हे श्रोते नवी. तुम्ही संत माझी आकडा दिठीचा कराल बहुडा, तरी तुम्हा माने एवढा होई नवी. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती आणि मी दुबळा, मी तव अर्चित से भक्ती, म्हणून बोल जरी गंगावती गंगावती स्वीकाराल की. भगवान ज्ञानोबराय श्रोत्याला हा आदर देतात. ज्ञानोबराय म्हणजे सामान्य विभूती नव्हे. विठ्ठल विठ्ठल. आमचे सद्गुरू साधक हृदय संजीवनी डॉक्टर नारायण महाराज जाधवबाबा नेहमी सांगतात, काही अज्ञानातले अज्ञानी असतात, त्यांना काही कळत नाही हेही कळत नाही, आणि त्यांना काही कळत नाही हेही कळत नाही, मला जे कळतं ते कोणालाच कळत नाही असं त्यांना वाटतं. त्यांना काय सांगावं कीर्तनकारालाही कळत नाही. हा पहिला प्रकार आहे अज्ञानातला अज्ञानी. दुसरा प्रकार असतो अज्ञानातला ज्ञानी. आपल्याकडे वासरात लंगड्या गायला डिमांड असं म्हणतात की नाही, तो अज्ञानातला ज्ञानी. तिसरा प्रकार आहे ज्ञानातला अज्ञानी. 1400 वर्ष जगले आणि 14 वेळेला काळाला मेळ लागू दिला नाही. म्हणजे सामान्य हस्ती आहे का? कोण? चांगदेव महाराज. पण ते आले लोटांगणी चांगदेव. चांगदेव म्हणे आजी जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. चांगदेव महाराज हे अज्ञानी ठरले, पण ते ज्ञानातले अज्ञानी. बरीच मंडळी आमची कीर्तनकार सुद्धा भावनेच्या भरामध्ये चांगदेव महाराजला एकेरी बोलून जातात. मला वाटतं बोलू नये, हा अपराध करू नये. कारण ज्याचा हरिपाठ 4 वेळेला चुकतो त्याने चांगदेव महाराजचं माप काढायचं नाही. चांगदेव महाराजचं माप काढण्याकरता आपली योग्यता ती पाहिजे. चांगदेव महाराज म्हणजे चांगदेव महाराज अज्ञानी ठरले, पण ते चांग्या कोराना कोरा म्हणण्याचा अधिकार आहे साहेब मुक्ताईच आहे, आपला नाही. विठ्ठल विठ्ठल. पण चांगदेव महाराज अज्ञानी आहे. पहिला प्रकार अज्ञानातला अज्ञानी, दुसरा प्रकार ज्ञानातला अज्ञानी, तिसरा प्रकार दुसरा प्रकार काय? पहिला अज्ञानातला अज्ञानी, अज्ञानातला ज्ञानी आणि ज्ञानातला अज्ञानी चांगदेव महाराज. आणि ज्ञानातला ज्ञानी भगवत पूज्यपाद श्रीमद आद्याचार्य शंकराचार्य महाराज हे ज्ञानातले ज्ञानी आहे. बाबा म्हणत असतात पाठामध्ये, वल्लभाचार्य आहेत, निंबरकाचार्य आहेत, मध्वाचार्य आहे, रामानुजाचार्य आहे. या सगळ्या आचार्यांचे आपण सिद्धांत पहा अद्वैत तत्वज्ञानामध्ये. कोणाचा द्वैत सहिष्णू अद्वैताचा आहे, कोणाचा विशिष्ट अद्वैताचा आहे, कोणाचा द्वैताचा आहे, कोणाचा अव्याकृत परिणामवादाचा आहे, पण केवळ अद्वैताचा सिद्धांत सांगणारे भगवत पूज्यपाद श्रीमद आद्याचार्य शंकराचार्यच आहे. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिभि ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीव ब्रह्मैव नापरा. हा सिद्धांत सांगणारे केवळ भगवत पूज्यपाद श्रीमद आद्याचार्य शंकराचार्य आहे. आणि म्हणून शंकराचार्याचे ऋण आपली सगळी संत मानतात. वारकरी संप्रदायाची प्रस्थानत्रयाची करते आहेत. ज्ञानोबरायाची ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानोबराय, ज्ञानेश्वरीचे करते ज्ञानोबराय, गाथेचे करते जगद्गुरु तुकोबराय आणि एकनाथी भागवताचे रचयिते शांती ब्रह्मनाथ बाबा. आणि या तिन्ही महापुरुषांनी आचार्यांना दंडवत केलं. ज्ञानोबराय म्हणतात, व्यासांचा मागवा घेतो, भाष्यकारा ते वाट पुसतो, अयोग्य मी न पवतू के जाई. जसं माऊली त्यांना वंदन करतात तसं जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तुका करी प्रणिपात दंडवत आचार्या. जसं तुकोबराय प्रणिपात करतात तसं नाथबाबा म्हणतात, वंदू आचार्य शंकरू, जो ग्रंथार्थ विवेक चतुरू, सांडुनी कर्मठतेचा दिन करू प्रबोध दिन करू प्रकाशाला. म्हणजे या तिन्ही महापुरुषांनी कोणाला वंदन केलेलं आहे? भगवत पूज्यपाद श्रीमद आद्याचार्य शंकराचार्याला. कारण ते ज्ञानातले ज्ञानी आहेत. किती प्रकार झालेत? 4 प्रकार. तुम्ही ऐकलेत म्हणलं वाह. मग पहिला प्रकार कोणता? ते काय ध्यानात ठेवायचं असतं का म्हणा महाराज? बरोबर आहे, अज्ञानातला अज्ञानी. छान. दुसरा प्रकार अज्ञानातला ज्ञानी. छान. तिसरा प्रकार ज्ञानातला अज्ञानी चांगदेव महाराज. चौथा प्रकार ज्ञानातला ज्ञानी भगवत पूज्यपाद शंकराचार्य. माऊली या 4 प्रकारापैकी कोणत्या प्रकारात बसतात? हा, असं तुम्हाला वाटतं ज्ञानातला ज्ञानी. नाही, माऊली या 4ही प्रकारात नाही. माऊली उपजताची ज्ञानी. माऊली अज्ञानातले अज्ञानी, अज्ञानातले ज्ञानी नाही, ज्ञानातले अज्ञानी नाही, ज्ञानातले ज्ञानी नाही. माऊली उपजताची ज्ञानी हे वर्म जाणून आले लोटांगणी चांगदेव. माऊली स्वानुभूतीने बोलतात कदाचित 6व्या अध्यायामध्ये, तैशी दशेची वाट न पाहता
वैश्याच्या गावानं येता बाळपणीच सर्व ज्ञाता वरी तयाते, हा अधिकार माऊलीचा आहे. पण तुम्ही म्हणाल हा विस्तार कशा करता, मला एवढं सांगायचं, असे उपजताची ज्ञानी असणारे माऊली तुम्हा श्रोते मायबापाबद्दल बोलतात, श्रोत्याबद्दल बोलतात. तुम्ही संत माझ्याकडा, ज्या अगोदर 2-3 ओव्या बोललो मी, तुम्ही संत माझ्याकडा तिथीचा कराला बहुडा, तरी तुम्हा मान एवढा होईन मी. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती आणि मी दुबळा अर्चितशी भक्ती, म्हणून मी बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की. का तर वक्ता तो वक्ता नव्हे, श्रोते नव्हे. माझे सद्गुरू बाबा म्हणत असतात, जो श्रोत्याला कमी लेखतो तो वक्ता, जो श्रोत्याचा आशीर्वाद घेतो तो वक्ता. विठ्ठल विठ्ठल नाहीतरी एखाद्या आजोबाने नातवाला खांद्यावर घेतल्याच्या नंतर नातू जरा उंच दिसतो, पण मग नातवाने समजायचं का मी मोठा? नाही समजायचं. का? कारण आजोबाने त्याला खांद्याचा आधार दिलेला आहे. त्या आजोबाने खांद्याचा आधार काढून घेतला तर नंतर त्याला कळेल आपण निराधार किती खाली आहोत. तसं श्रोता हा वक्त्याला आदर देतो, म्हणजे वक्त्याने श्रोत्याला कमी लेखायचा असा त्याचा अर्थ नाही. कारण माऊली लेखत नाही, माऊली तर उपजताची ज्ञानी आहे. आणि त्या माऊलीच्या आळंदीत जर आम्ही राहत असेल तर आम्ही माऊलीचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. आणि मग तेच असणारी माऊली जी भावना घेऊन श्रोत्यासमोर ज्ञानेश्वरी सांगतात, तीच भावना घेऊन आपल्या समोर या अभंगाचं काहीच विवेचन करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न. तर मग अभंगाचा विस्तार पाहण्यापूर्वी आजच्या कीर्तनातल्या आपल्या बोली भाषेमध्ये हवं झालं तर ठळक बातम्या म्हटलं तर काही वावगं होणार नाही, कारण विस्तार करायला आपल्याला वेळ कुठे आहे तेवढा. बरं, किती विस्तार केला म्हणजे अभंग सागर उपसला जाईल. मी सुरुवातीलाच बोललो, टिटवीने किती प्रयत्न केला तर ते शक्य नाही. मग आपले सिद्धांत रूपी रत्न जेवढे भेटतील तेवढे आपण घेणार आहोत. तर 4 चरणाचा शब्दशः भाव असा आहे. आजच्या अभंगामध्ये वारकरी संप्रदायाचा आराध्य दैवत रुक्मिणी प्राण संजीवन पंढरीधीश पांडुरंग परमात्म्याशी तुकोबराय संवाद साधतायत, देवाशी बोलताय. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने. हे देवा, वैष्णवाच्या संगतीमध्ये माझ्या जीवाला सुख, समाधान, शांती, आल्हाद, आनंद वाटतो. आणि आत्मउद्धारा करता, आत्यंतिक श्रेया करता, आपल्या वास्तव कल्याणा करता वैष्णवाच्या संगती अतिरिक्त जीवनामध्ये दुसरं कुठलंही साधन करण्याचं मी जाणत नाही. माझी प्रार्थना आहे, आपल्या कृपेने प्रत्येक अवतारामध्ये या वैष्णवाचा संग मला प्राप्त झालेला आहे. तो याही जन्मात झालेला आहे. योग आलेला आहे, पण कठीण योगा होणी क्षेम. ओ कविता होतो श्रम. योगापेक्षाही क्षेम कठीण आहे. योग कशाला म्हणतात? योगक्षेमं वहाम्यहं म्हणतात की नाही गीतेमध्ये परमात्मा. अननश्चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं. तर ते योग शब्दाचा अर्थ आहे अप्राप्तिश प्राप्तिर्योगः, आणि क्षेम शब्दाचा अर्थ आहे प्राप्तस्य परिपालनम क्षेमः. योग कठीणच आहे, पण योगापेक्षाही क्षेम कठीण असतो. योग तर कठीण आहे, गाडी घेणं योग आहे. बरीच गाडी गाडी म्हणतात, शेवटी येतात आणि चौघाच्या खांद्यावर जातात, पण गाडी नाही होत. होतं की नाही असं? पण एखाद्याच्या जीवनात येते, मग योग आहे तो, पण ती न धडकावता चांगली ठेवणं हा क्षेम आहे. तो जमत नाही. कुठल्याही गोष्टीचा योग कठीण असतो, पण योगापेक्षाही क्षेम कठीण असतो. आणि संतांच्या संगतीचा योग येणं तर फार कठीण आहे. बहु अवघड असे संत भेटी, परी जगजेठी कृपा केली. पण योग तर कठीण आहे, योगापेक्षाही क्षेम कठीण आहे. म्हणून हे देवा, वैष्णवा संगती सुखवाटी जीवा. जीव कशाला म्हणतात? चैतन्य मियद अधिष्ठानम लिंग देहस्य पुन्हा चिच्छाया लिंग देहस्ता तत्संगो जीव उच्यते. असं पंचदशिकार विद्यारायण स्वामी पंचदशी ग्रंथामध्ये जीवाची व्याख्या करतात. त्याचा अर्थ आहे अंतकरण. अंतकरण अधिष्ठान कुटस्थ चैतन्य, आणि त्या कुटस्थ चैतन्याचं अंतकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब त्याला चिदाभास म्हणतात. या तिघाला मिळून जीव म्हणतात. जीवाला शब्दाचा अर्थ इथे माझ्या अंतकरणाला. वैष्णवाच्या संगतीमध्ये सुख, समाधान, शांती, आल्हाद, आनंद वाटतो. आणि आत्मउद्धारा करता, आत्मकल्याणा करता वैष्णवाच्या संगती वाचून जीवनामध्ये दुसरा कुठलाही व्यवहार करण्याचं मी जाणत नाही. याकरिता तुम्ही माझ्या जीवनामध्ये वैष्णवाची संगती द्या. देव तुकोबराला म्हणाले, ठीक आहे महाराज, वैष्णवाच्या संगतीमध्ये तुम्हाला आल्हाद वाटतो, आनंद वाटतो, सुख समाधान शांती वाटते, आत्मउद्धारा करता वैष्णवाच्या संगती अतिरिक्त जीवनामध्ये दुसरं कुठलंही साधन करण्याचं आपण जाणत नाही म्हणता. त्याकरता माझ्याकडनं वैष्णवाच्या संगतीची अपेक्षा करता. पण मग आम्ही जर दिली तुम्हाला वैष्णवाची संगती, काय करणार तुम्ही वैष्णवाच्या संगतीमध्ये? महाराज म्हणतात, गाये नाचे उडे आपुलिया छंदे
मनाच्या आनंदी आवडीने, मनाच्या आनंदाने, तुझ्यावरील प्रेमाने आणि आपल्या छंदाने तुमच्या कृपेने प्राप्त झालेल्या वैष्णवाच्या संगतीमध्ये मी 3 गोष्टी करणार. गाये मी गाणार, नाचे मी नाचणार आणि उडे मी उड्या मारणार. कारण आनंद झाला की अंतरीचे धावे स्वभावी बाहेरी धरिताई परी आवरेना आवरेना. म्हणून मनुष्य काय करत असतो, गात असतो, नाचत असतो, उड्या मारत असतो. आणि या सुखया संत समागमे नित्य दुनावे तुझिया नामे दहन होती सकळ कर्मे सर्व काळ प्रेमे डुलत असो. अशी स्थिती असल्यामुळे मी वैष्णवाच्या संगतीमध्ये तुमच्या कृपेने जर प्राप्त झाली तर 3 गोष्टी करणार. गाणार, नाचणार आणि उड्या मारणार. देवाने विचारलं, महाराज वैष्णवाच्या संगतीमध्ये गात असताना, नाचत असताना, उड्या मारत असताना तुम्हाला कोणाची लाज वाटणार नाही का? तुम्हाला कोणाची भीती वाटणार नाही का? तुम्हाला कोणाबद्दल संशय, संदेह, शंका येणार नाही का? कोणापासून मानापानाची अपेक्षा तुम्ही करणार नाही? तुकोबराने सांगितलं, देवा लाज भोय शंका दुराविला मान. आता वैष्णवाच्या संगते अतिरिक्त लाज भय शंका दुराविला मान नकळे साधन या परते. मग झालं का? वैष्णवाच्या संगतीच्या फक्त योगाचीच अपेक्षा आहे का? तुकोबराय म्हटले, नाही देवा. सुरुवातीलाच बोलून गेलो, कठीण योगा होणे क्षेम. म्हणून तुका म्हणे आता आपोल्या सायासे. आता हा अनंतर या अर्थाने शब्द आले आहेत. संस्कृत मध्ये आथ म्हणतात आणि मराठीमध्ये आता म्हणतात. आथ हे अव्यय आहे आणि अव्यय त्याला म्हणतात न वेयती अव्यय, किंवा अव्ययाची व्याख्या लघु सिद्धांत कौमुदी नावाच्या ग्रंथामध्ये केलेली आहे. सदृशम त्रिषु लिंगेषु वचनेषु च विभक्तेषु यन न वेती तद अव्ययम. 3 लिंगामध्ये पुलिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग. 3 वचनामध्ये एक वचन, द्विवचन, बहुवचन आणि 7 विभक्तीमध्ये प्रथमा कर्त्याची, द्वितीया कर्माची, तृतीया करणाची, चतुर्थी संप्रदानाची, 5वी अपादानाची, 6ठी संबंधाची आणि 7वी अधिकरणाची आणि 8वी विभक्ती संबोधन आहे. अशा 3 लिंगामध्ये, 3 वचनामध्ये आणि 7 विभक्तीमध्ये ज्याचा फेरबदल होत नाही त्याला अव्यय म्हणतात. आणि संस्कृतमध्ये आथ, मराठीमध्ये आता. आणि आथ अव्ययाचे आथो आथ इति मंगल अनंत आरंभ प्रश्न अधिकार प्रतिज्ञा समुच्चयाचे असे 8 अर्थ आहेत. त्यातला इथे प्रधान अर्थ 3 आहेत. 1 मंगल, 2 अनंतर्य आणि 3 आरंभ. तुमच्या कृपेने आता वैष्णवाची संगती प्राप्त झाली ना, आता आपोल्या साया असे. खर तर जे देव मानत नाही त्यांचाही सांभाळ कोण करतो? तुम्ही काय देवावर नाराज आहात? नाही, बोलत नाही. मग जे देव मानत नाही त्यांचाही सांभाळ कोण करतो? देवच करतो. आणि आम्ही तर तुमचे लीला सहचर आहोत. येतो जातो आम्ही देवाचे सांगात, तुका म्हणे गात देव नाम. आम्ही तर आपले लीला सहचर आहोत. म्हणून आमची आपल्याला हात जोडून विनंती आहे, तुम्ही सगळ्याचाच सांभाळ करता पण विशेष लक्षपूर्वक आमचा सांभाळ करा. याचाच अर्थ तुमच्या कृपेने आमच्या जीवनामध्ये प्राप्त झालेला वैष्णवाच्या संगतीचा जो योग आहे त्याचा क्षेम देखील आपणच करा अशी प्रार्थना, असं मागणं मागत असताना श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराच्या मुखारविंदातनं बाहेर पडलेले उद्गार म्हणजे हरिकीर्तना करता घेतलेला हा जगप्रसिद्ध अभंग आहे. विठ्ठल अर्थात आपण जर शब्दशः भाव तर लक्षात आला आपल्या, अभंगाचा अनुबंध चतुष्टय आपण पाहू. अनुबंध चतुष्टय म्हणजे अनु हा उपसर्ग आहे, बदबदनाती हा धातू आहे. ज्याच्या ज्ञानाने वक्ता, श्रोता, गुणवान, यजमान, कलावान ही सगळी मंडळी त्या अभंगाच्या चिंतनामध्ये प्रवृत्त होतात. त्या अभंगाच्या चिंतनाविषयी एक आत्मीयता, आपुलकी, आतुर स्नेहाचं नातं निर्माण करतो. अनुबंधाती बांध येते नाम प्रवृत्त येते. त्याच्या चिंतनामध्ये सगळ्याला तो प्रवृत्त करतो. त्याला अनुबंध म्हणतात. आणि चतुष्टय म्हणजे 4. मग निरूपणाकरता घेतलेल्या अभंगाचा अधिकारी कोण, आजच्या अभंगाचा विषय काय, आजच्या अभंगाचं प्रयोजन काय आणि आजच्या अभंगाचं फल काय, असे किती शब्द आहेत? 4. तुम्ही ध्यानात ठेवलेत? वाह. मग बोला बघू, पहिला शब्द काय? ध्यानात ठेवलं का? हो म्हणतात. बोला म्हटलं तर काहीच बोलत नाही, असं कुठं असतं का? मी पुन्हा सांगू एकदा, मात्र ध्यानात ठेवा. अधिकारी, विषय, प्रयोजन, संबंध. नंबर 1 अधिकारी. वाह. 2 विषय. 3 संबंध. बरं ठीक आहे. आणि 3 चौथा संबंध. 3 तुम्ही असं ठरवलेलं आहे का माझी परीक्षा पाहिजे काय? नाही ना. कीर्तन आपल्या सर्व करता का एकट्या करता? सगळ्या करता आहे की नाही? मग सगळ्यांनी आनंद घेतला पाहिजे की नाही?
असं ब्रह्मांडाचा भार आपल्या डोक्यावर असं टेन्शन घेऊन बसू नका ना. नको त्या ठिकाणी वंशमोर करतात मंडळी. मी एवढं प्रेमाने बोलतो, पोटतिडकीने बोलतो, तुम्ही प्रतिसाद देत नाही, असं करू नका. तर असं आणखी सोपं करतो. पहिला शब्द तुम्ही ध्यानात ठेवा, दुसरा शब्द माझ्या माता ध्यानात ठेवतील, तिसरा शब्द आमची टाळकरी इकडले ध्यानात ठेवतील, चौथा इकडले ठेवतील. असं सोपं करू जरा, आहे ना. विभागणी करून घेऊ मतदान संघाची. मग पहिला शब्द आहे अधिकारी, दोन आहे इकडले विषय, प्रयोजन आणि संबंध. मग पहिला काय? अधिकारी. वा. दोन विषय. छान. तीन नाही तुमच्याकडे प्रयोजन ना. आपल्या महाराज मंडळीने असं करू नका ना. काय? प्रयोजन. आणि चौथा आहे संबंध. आजच्या अभंगाचा अधिकारी कोण? बघा तुम्ही मायबाप, प्रत्येक क्षेत्रात अधिकारी लागतो. अनाधिकाऱ्याने काम केलं तर माझे सद्गुरू म्हणतात त्याची फजिती होते, फल प्राप्त होत नाही. आपल्या मारुती बाबाचे कायम शब्द आहे. अनाधिकाऱ्याने काम केलं तर फजिती होते, फल प्राप्त होत नाही. आणि अधिकारी होऊन काम केलं तर फल प्राप्त होतो, फजिती होत नाही. आता मृदंगाचा रियाजच केला नाही आणि डायरेक्ट वाजायला बसला, त्याला फल प्राप्त होईल का फजिती होईल? फजिती होईल, फल प्राप्त होणार. जिथे 10 टाकायचं ते देतो तास टाकेल, तिथे 10 टाकायचं 10 टाकेल. होतं की नाही? असं अधिकारी पाहिजे. बरं, गायनाच्या बाबतीत सुद्धा टाळ घेऊन उभं राहायचं म्हणलं तर काहीतरी त्याला अधिकारीच लागेल की नाही? अधिकारी नसेल तर एखादा मी कीर्तनाला उभं राहिलो आणि मी म्हटलं त्या रावणाची पिछाट झाली, त्याने कुंभकर्णाला उठवलं, कुंभकर्ण आला आणि रावणाचं दर्शन घेतलं, टाळकऱ्याने प्रमाण दिलं, श्री संताची ये माथा चरणावरी. मी म्हटलं बसत नाही. ते म्हणले कसं काय बसत नाही? दर्शन घेतलं नाही का? अरे म्हणलं पण रावण संत नाही ना. मग का प्रमाण दिलं? ते काही नाही. हे असे तुमचं, ते काही नाहीत म्हणून असं प्रमाण दिलं. आता काय करावं? अधिकारी नाही ना हो. अधिकारी शब्द करता बोलतो, मग तुम्ही एवढं गाफील का हो लागलं? ते काही नाही म्हणून असं प्रमाण दिलं. अधिकारी नाही. अधिकारी असते ते योग्य प्रमाण दिलं असतं. अधिकारी नाही, अयोग्य प्रमाण दिलं, अनुचित प्रमाण दिलं. कीर्तनकाराने अभंग सोडावा का सोडून द्यावा? सोडवावा, आहे ना. आणि तो सोडून देत असेल आणि अभंगातलं बोलत नसेल, अभंगावर बोलत असेल तर तो काय नाही? अधिकारी नाही. मडके घडवण्याचा अधिकार कोणाचा? कुंभाराचा. आणि चपला शिवण्याचा अधिकार चांभाराचा, आहे ना. आणि केस कापण्याचा अधिकार नावीदादाचा. केस लढवण्याचा अधिकार वकिलाचा. स्वयंपाक करण्याचा अधिकार सुगरणीचा, आहे ना. न्याय देण्याचा अधिकार न्यायाधीशाचा. विद्यार्थ्याला घडवण्याचा अधिकार शिक्षकाचा. मग प्रत्येक क्षेत्रात अधिकारी लागतो की नाही? तसा अभंगाचा सुद्धा अधिकारी लागतो. सगळेच अभंग सगळ्या करता नसतात. मग तसा आजच्या अभंगाचा अधिकारी कोण? ज्याला वैष्णवाच्या संगतीची जीवनामध्ये अपेक्षा आहे, तो आजच्या अभंगाचा अधिकारी आहे. वैष्णवा संगती सुखवाटी जीवा आणि कमी देवा काही नेने. म्हणून पहिला शब्द अधिकारी कोण? वैष्णवाच्या संगतीची अपेक्षा करणारा जिज्ञासू मुमुक्षू साधक. जिज्ञासू मुमुक्षूची भूमिका घेऊन तुकोबाराय बोलतात, म्हणून तो आजच्या अभंगाचा अधिकारी आहे. दुसरा शब्द काय होता? बरोबर आहे, विषय. दुसरा शब्द काय होता? विषय. माझा विषय काय? अभंग सोडवणं. यांचा विषय चाप साप देऊन साथ करणं. यांचा विषय योग्य त्या वेळेला योग्य ते प्रमाण देऊन साफ करणं. यांचा विषय बरोबर ऑपरेटिंग करून कुठे ट्रबल पाहिजे, कुठे गेन पाहिजे, कुठे बेस पाहिजे ते त्यांना सांभाळणं. तुमचा विषय निवांत झोपा काढणं नाही. तुमचा विषय आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरांनी काय संदेश दिला तो जाणून घेणं. बरोबर की नाही? हा प्रत्येकाचा विषय आहे. तसा अभंगाचा सुद्धा विषय असतो. आजच्या अभंगाचा विषय काय? वैष्णवाच्या संगतीची नितांत आवश्यकता आपल्या जीवनात काय आहे याची महती प्रतिपादन करणं आजच्या अभंगाचा विषय आहे. अधिकारी झाला, विषय झाला. तिसरा शब्द काय होता? प्रयोजन. वा. कारण एक संस्कृत वाक्य आहे, कीर्तन प्रवचनामध्ये पाठात नेहमी येतं, प्रयोजन अनुद्दिश्य मंदोपी प्रवर्तते. कर्ता कर्मामध्ये प्रवृत्त कधी होतो? त्याला फल प्राप्त होत असेल तर. जर फल प्राप्त होत नसेल तर कर्ता कर्मामध्ये प्रवृत्त होणार नाही. लोक वट कधी देतात? नोट घेतात तेव्हा. होय की नाही? वट कधी देतात? नोट घेतात तेव्हा. आणि जो नोट देईल त्याला वट, जो नोट देणार नाही त्याला वट नाही. वट मध्ये येतात त्यावेळेला. असं का होतं? प्रयोजनाची अपेक्षा करतात हो. प्रयोजनाशिवाय करता कर्मामध्ये प्रवृत्त होतच नाही. मग आम्ही जर वैष्णवाच्या संगतीची अपेक्षा केली, देवाने दिली, त्याचं फल काय? तर सुख या संत समागमे. संतांचे सुख झाले या देवा म्हणून सेवा करी, त्यांचे सुख एक हेची ठाई बहुपाई. संतांच्या किती तरी वचन आहे. हे आजच्या अभंगाचं प्रयोजन आहे. आणि शेवटचा शब्द होता संबंध. तर सांगणारे तुकोबराय प्रतिपादक आहे आणि जे सांगितलं जातं ते प्रतिपाद्य आहे. आणि त्या दोघांमध्ये संबंध आहे. प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध. विठ्ठल विठ्ठल.
जगद्गुरु तुकोबराय आजच्या अभंगामध्ये वैष्णवाच्या संगताची योगाची प्रार्थना करतात. कधी करतात आपल्याला सर्वाला कल्पना आहे. जे जे झाले अवतार दुःखाचे बरोबर, दुःखाचे बरोबर, जे जे झाले अवतार दुःखाचे बरोबर, अवतार दुःखाचे बरोबर, दुःखाचे लंका घेतली तई वानर गोवळ गाई तळे सारी फिरतो निद्रा करीत आई सभेची लंका घेतली तई वानर गोवळ गाई तीन प्रमाण मी आपल्या समोर दिले. अशी कितीतरी प्रमाण आहे. त्यातलं पहिलं आहे जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर. दुसरा आहे येतो जातो आम्ही देवाची सांगात तुका म्हणे गात देवनाम. आणि तिसरा आहे निद्रा करीत होतो पायी सवेची लंका घेतली तई वानर गोवळ गाई सवे चारित फिरत सो. या तिन्ही प्रमाणाचा आशय एकच आहे का प्रत्येक युगामध्ये जगद्गुरु तुकोबराय देवाची लीला सहचर म्हणून आहेत. विठ्ठल विठ्ठल. आणि प्रत्येक युगामध्ये जगद्गुरु तुकोबरायला परमात्म्याने वैष्णवाची संगती दिलेली आहे. पहिलं युग आहे सत्ययुग, आपण त्याला कृतयुग म्हणतो. त्या कृतयुगामध्ये देव कोणत्या रूपात आले तर नृसिंह भगवान या रूपात आले. कोणत्या दैत्याचा नाश करण्याकरता? हिरण्यकशिपूचा नाश करण्याकरता. आणि त्यावेळेला जगद्गुरु तुकोबराय कोणाच्या रूपात आहे तर भक्त प्रल्हादाच्या रूपात तुकोबराय देवासोबत आहे. बरोबर ना? मग त्या प्रल्हादाच्या रूपात असताना जगद्गुरु तुकोबराला देवाने वैष्णवाची संगत दिली की नाही दिली? कोणत्या वैष्णवाची संगत दिली? अहो जगद्गुरु तुकोबराय. आता तो भक्त प्रल्हादाचे वडील कोण? हिरण्यकशिपू. हिरण्यकशिपू तपश्चर्याला निघाले. आणि त्यांनी जर तपश्चर्या पूर्ण केली तर इंद्राला धोका आहे. मग इंद्राने त्याला म्हणतात संबंधीचा नाश. मग त्याची पत्नीच पळवली गरोधर असताना. कोण? कयाधू. आणि तिच्या उदरात कोण आहे त्यावेळेला? भक्त प्रल्हाद. ज्या वेळेला भक्त प्रल्हाद आहे ते कयाधूला घेऊन इंद्र चालला. नारदजी भेटले, वेडा आहेस का खुळा आहेस? अरे हिच्या पोटी फार मोठा भगवत भक्त हिला घेऊन कुठे निघाला? नाही म्हटले नार आहे का बास ना बजगी बासुरी कारण नाशात कार्य नाशा निमित्त आपाय नैमित्ती कशी आपाय. हिला जर केलं तर मग तो तपश्चर्या सोडून देईल आणि मला भीती नाही. अरे म्हटले वेड्या भगवत भक्त हिच्या उदरी नेऊ नकोस. मग काय करू म्हटले माझ्याकडे दे. आणि ती कयाधू माता गरोधर अवस्थेत देवर्षी नारदाच्या आश्रमात राहिली. आणि देवर्षी नारदाकडनं त्यावेळेला आईच्या उदारात असतानाच जगद्गुरु तुकोबरायला भक्त प्रल्हादाच्या रूपात असताना नवविध भक्तीचं ज्ञान प्राप्त झालं. श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. आणि मग ते म्हणतात नवविधा काय बोलिले जे भक्ती त्यावी माझे हाती संतजनी. त्याच वैष्णवाने त्या संताने त्यांना त्यावेळेला दिली. बरोबर की नाही? आणि मग त्या आईच्या उदरात असतानाच काय आहे खरं तर बाळ उदरात असताना आईने काय करावं हेही वेगळं कळालं पाहिजे. बऱ्याच वेळेला वाटतं ते यावं गाणार आणि ते येतं पिणार. असं का होतं? कारण ते उदरात असताना योग्य कर्म आपल्याकडनं घडत नाही. विठ्ठल विठ्ठल. उदरात असताना जर आपण योग्य कर्म केलं तर निश्चित आपल्याला पाहिजे तशी संतती जन्माला घालता येते. भक्त प्रल्हाद या रूपात असताना देवर्षी रूपी नारदाचा संग वैष्णवाचा त्यांना भगवत कृपेने प्राप्त झाला. आता त्रेतायुगात भगवान परमात्मा कोणत्या दैत्याचा नाश करण्याकरता आले? तुम्ही दैत्य तरी सांगा, नाही तर देव तरी सांगा. काहीतरी एक जबाबदारी घ्या ना. तुम्ही दैत्य सांगता का देव सांगता? मी एक सांगतो, तुम्ही एक सांगा. त्रेतायुगामध्ये कोणता देव? आता कोणता काळ? हनुमान जयंतीचा का रामनवमीचा? इतके ठप्प नको होणं माय बाप.
आता हा काळ कोणता आहे? होऊन गेली ती रामनवमी, उद्या आहे ती हनुमान जयंती. या दोन्हीच्या मध्ये आपण नाही का? मग रामनवमी, राम अवतार कोणत्या युगात? त्रेतायुगात ना. राम अवतार कोणत्या युगात आहे? त्रेतायुगात आहे. बरं कोणत्या दैत्याचा नाश करण्याकरता आले ते तरी बोला. आता रावण गावातून आलो ना आता आम्ही, आता तरी बोला. बरोबर ना. रावणाचा नाश करण्याकरता भगवान परमात्मा त्रेतायुगामध्ये आले. आणि मग त्रेतायुगामध्ये रावणाचा नाश करण्याकरता राम रूपात परमात्मा आले. तर त्याही वेळेला भगवंताने जगद्गुरु तुकोबराय तिथे होते की नाही? होते. कोणाच्या रूपात? अंगदाच्या रूपात होते. आणि अंगदाच्या रूपात असताना देवाने त्यांना वैष्णवाचा संघ दिला. कोणत्या? जे आपल्या पाठीमागे आहेत. आणि त्यावेळेला ते म्हणतात शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता. तुम्हा आलो राम सुता, तुम्हा आलो राम सुता, राम सुता काय भक्तीच्या गावाचा मज लावाव्या तू. या वैष्णवाचा संघ त्यांना त्रेतायुगामध्ये अंगदाच्या रूपात असताना भगवंताच्या कृपेने लाभला. हनुमंतराय वैष्णव नाही का? वैष्णव अग्रगणी आहे. कारण विष्णू व्याप्त, व्यापक असणारा विष्णूला आपल्या हृदयामध्ये जो ठेवतो तो वैष्णव, तो वैष्णव. आणि हनुमंतराय वैष्णव आहे. काय आहे? एक तर त्या शतकोटी ग्रंथामध्ये मी सहज वाचलं, इस दुनिया में सबसे बड़ा कौन है. तो एक जण म्हटलं पगले ये क्या पूछने की बात है, दुनिया जिसपे खड़ी है वही सबसे बड़ी है. तो दुनिया किस पे खड़ी है? कुछ तो भी बोलिए. नहीं नहीं, पृथ्वी पे खड़ी है ना. पृथ्वी किस पे खड़ी है फिर? आता बरोबर, शेष जी के माथे पे खड़ी. फिर सबसे बड़ी कौन? पृथ्वी. लेकिन पृथ्वी काय की बड़ी हो तो शेष जी के माथे पे खड़ी, पर फिर कौन बड़ा? शेष बड़ा. लेकिन शेष काय का बड़ा हो तो किसके गले में पड़ा? भगवान शिव जी के गले में पड़ा. फिर कौन बड़ा? शिव जी बड़ा. लेकिन शिव जी काय का बड़ा हो? किस पे खड़ा? कैलाश पे खड़ा. फिर कौन बड़ा? कैलाश बड़ा. लेकिन कैलाश काय का बड़ा? उसको तो रावण ने उखाड़ा. फिर कौन बड़ा? रावण बड़ा. लेकिन रावण काय का बड़ा हो तो राम जी के बाण में पड़ा. फिर कौन बड़ा? राम बड़ा. लेकिन राम काय का बड़ा हो तो उनके हृदय में खड़ा. हनुमंतरायने राम लखन सीता सहित हृदय बसु सुर भूप सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, उमापती महादेव की जय, बोला रे भाई सब संतन की. ते म्हणतात माझा प्राण प्रभु राम मुखी नाम बोला जय श्री राम. सर्वांनी टाळी. प्रभु राम मुखी नाम बोला जय श्री राम. नामात का तुम्ही रोज गुणगान, राम नामात का तुम्ही रोज गुणगान. राम प्रभु राम मुखी नाम बोला जय श्री राम. प्रभु राम मुखी नाम बोला जय सीताराम. सीताराम सर्वांनी सर्वांनी सीताराम सीताराम ताई ताई सीताराम 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 मुखी नाम बोला श्री राम. मुखी हनुमंतरायाने विष्णू म्हणजे प्रभू रामचंद्र
रामसभाच आपल्या हृदयात ठेवली, ते वैष्णव आहेत. आणि ते वैष्णवाच्या सोबत त्रेतायुगामध्ये अंगदाच्या रूपात असताना याच परमात्म्याच्या कृपेने जगद्गुरु तुकोबराला त्यांचा संग लाभला. चला पुढे आलं द्वापार युग. द्वापार युगामध्ये कोणतं दैत्य काल्याच्या कीर्तनात येतो? बरोबर आहे, कंस. कंस हिंसायाम. आणि त्या कंसाचा नाश करण्याकरता भगवान परमात्मा आले. कोणत्या रूपात? कृष्ण रूपामध्ये आले. आणि त्या कृष्ण रूपात ज्या वेळेला परमात्मा आले त्यावेळेला तुकोबराय त्यांच्याही सोबत आहे. कुणाच्या स्वरूपात? उद्धवाच्या रूपात. आणि मग उद्धवाच्या रूपात असताना ते त्यावेळेला थोडेसे ज्ञानी होते. आणि मग ज्ञानी असताना केवळ ज्ञान ही पूर्णता नाही आणि केवळ भक्ती ही पूर्णता नाही. ज्ञानाधिष्ठित भक्ती, भक्तिधिष्ठित ज्ञान असलं पाहिजे. केवळ ज्ञान असेल आणि भक्ती नसेल, किंवा केवळ भक्ती असेल ज्ञान नसेल, तर अज्ञानाची भक्ती इच्छेची संपत्ती तयाची चित्ती देव कैसा. आणि केवळ ज्ञान असेल तर त्यामध्ये शुष्कता येते. म्हणून भगवान परमात्मा खरा भक्त झाला का त्याला ज्ञानी बनवतो, आणि खरा ज्ञानी झाला का त्याला भक्त बनवतो. खरे ज्ञानी उद्धव त्यांना भक्त बनवलं. आणि द्वापार युगातल्या गोपिका ह्या खऱ्या वैष्णव आहेत. यथा व्रज गोपिका नाम. आणि त्या गोपिकाईकडे पाठवलं. आणि उद्धवजी जाताना चिदानंद रूप शिवोम म्हणत गेले. आणि येताना राधे कृष्ण कृष्ण कृष्णा राधे 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 श्याम श्यामा श्याम श्यामा राधे 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 कृष्ण कृष्णा कृष्णा राधे 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 श्याम श्यामा श्याम श्यामा राधे 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 कृष्णा 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 राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्णा कृष्णा राधे 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 श्याम राधे श्याम राधे श्याम 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 राधे 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 श्याम राधे श्याम 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 राधे 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 कृष्णा 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 राधे 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 कृष्णा राधे कृष्णा कृष्णा राधे 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 कृष्णा राधे कृष्णा कृष्णा राधे 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 जाताना ज्ञानी म्हणून गेले, येताना भक्त होऊन आले. तर त्या राधा राणी श्री राधिका या हृदयारविंदे पदारविंद मी विराजते, मी भागवत महापुराण वर्णन करतं. अशा राधारूपी वैष्णवाचा संघ जगद्गुरु तुकोबराला उद्धवाच्या रूपात असताना द्वापार युगात प्राप्त झाला. आणि मग द्वारकेचे केने आले याची ठाया, पुढे भक्तराया चुकवीत. किंवा पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी होणी झाला येता, निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या म्हणत असे. हरी वैकुंठावुनी आला पुंडलिका लागुनी. आणि मग ते जर पांडुरवर्णाच्या रूपात, काय गायीची चरणाची धूळ अंगावर घेऊन आले पांडुरवर्णाची, म्हणून त्यांना आपण पांडुरंग म्हणतो. आणि मग ते विटेवर उभे राहिले तर त्यावेळेला ते उद्धवजीच नामदेव म्हणून आले. विठ्ठल 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 दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला, गोविंद लाला गोविंद लाला, गोपाल लाला, गोविंद लाला, गोपाल लाला लाला लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला, गोविंद लाला, गोविंद लाला. देवाला दूध पाजणारे ठरले, पण ते घुमते घुमते घुमांतक चले गए. आणि तिथे त्यांना कळालं एका डाकूने, एका दरोडेखोराने
देवाचं किती रामायण लिहिलं? शतकोटी. एक डाकू दरोडेखोर वाटमाऱ्या तो जर देवाचं शतकोटी रामायण लिहू शकतो तर मी काय करू शकत नाही? शतकोटी तुझे करीन अभंग, प्रतिज्ञाच केली. देव म्हणू लागले, नाम्या तुझं काही डोकं बिकं आहे का नाही? तुला काय तुझं डोकं म्हणजे मारुती बाबाच्या भाषेत टोपी अडकवण्याची खुंटी आहे की काय? त्यात काही आहे की नाही? अरे वेड्या, त्रेतायुग तिथे हजारो वर्षाचा आयुष्य आहे आणि हे कलियुग त्यात 100, त्यातही शतगणिले ते अर्ध रात्र काय. आणि मग हे कसं रे शक्य आहे? नामा मने केसी राजा केला नेमचा नवी माझा. नियम आम्ही केला, आता काय करायचे ते तू ठरव. आणि मग भगवान परमात्म्याने नामदेव महाराजाच्या घरातले किती जण? 14 जण. आणि सरस्वती मातेला, दासीबाई जनाबाई म्हटलं तर 15 जण. आणि मग त्या सरस्वती मातेला आज्ञा दिली, यांच्या जीवेवर तू क्रीडा कर. म्हणून म्हणतात, हे राजा इगो नाही दोघी सासू सुना, राजा इगो नाही दोघी सासू सुना. दामा नामा जाना बापले का, 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 दामा नामा जाना लढाई गोडाई येताई सासुराय, लढाई गोडाई सासरा पाही नाम यात्रा, आऊबाई बहिणी वेळी पिशी जनी नाम याती. हे राजाई बोलाई दोघी सासू सुना, हे राजाई 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 राजाई, हा राजाई बोलाई दोघी सासू सुना, राजाई बोलाई दोघी सासू सुना. नामा नामा जाना बापले का, 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 नामा जाना बापले का, नामा नामा जाना बापले का, नामा नामा जाना बापले का, नामा नामा जाना बापले का. या सगळ्याला सांगितलं आणि सरस्वती माता त्यांच्या जिभेवर नृत्य करायला लागली आणि हे 15 दासी जनाबाई सहित अभंग लिहायला लागले. पण तरी सुद्धा अभंग संख्या अपूर्ण राहील. आणि मग जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा येथून या. जगद्गुरु तुकोबराय हे नामदेव महाराजाचं प्रतिरूप आहे. उरले ते शेवटी लावी तुका, नामदेव केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंगी येऊन या, सांगितले काम करावे कवित्व वावगे निमित्त बोलू नये. आणि मग ज्या वेळेला तुकोबराय माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. जगद्गुरु तुकोबराय आपल्या वडील पार्जित विश्वंभर बाबापासून त्यांचे वडील बोलोबापर्यंत आलेली परंपरा जोपासना करता होईन भिकारी भिकारी, पंढरीचा वार करी टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट ही चालावी पंढरीची, पंढरीची वाट ही चालावी पंढरी. गेले पंढरपूरला आणि चंद्रभागेचं स्नान केलं, पुंडलिकरायाचं दर्शन घेतलं, नामदेव पायरीचं दर्शन घेतलं, गरुड खांबाला आलिंगन दिलं. ते सावळे
रुपडे चोरटे चिताचे उभे पंढरीचे विटेवरी सावळे रुपडे चोरटे चिता. त्या परमात्म्या समोर उभे राहिलेत आणि किलकिल्या नजरेने देव तुकोबऱ्याकडे पाहतात, तुकोबऱ्या देवाकडे पाहतात. तुकोबऱ्याला देवाने विचारलं, काय महाराज, काय बोलवायचं, काय म्हणायचं? म्हटले, हो ना देवा. म्हणले 3 जन्मामध्ये मागे सत्ययुगामध्ये कोणाच्या रूपात, तेवढं तरी बोला माय बाप. हे असं असतं का मग? तुम्ही आम्ही खेळीमेळी आपलं ठरलं की नाही बरं? सत्ययुगात कोणाच्या रूपात? फक्त प्रल्हादाच्या रूपात असताना नारदाचा संग तुम्ही दिला. त्रेतायुगात अंगदाच्या रूपात असताना पवनसुत हनुमंतरायाचा संग तुम्ही मला दिला. द्वापार युगात उद्धवाच्या रूपात असताना गोपिकेचा संग, वैष्णवाचा संग तुम्ही दिला. आणि मग आता कलियुगात तुकोबराया म्हणजे नामदेवाच्या रूपात असतानाही तुम्ही मला दिला. आता मी तुकोबराच्या रूपात तुमच्या समोर आहे. माझ्या अंतकरणाला एक आनंद वाटतो. माझ्या जीवनामध्ये काय करा, काय करा? नामदेवाच्या रूपात असताना तर माझी इच्छाच नव्हती. तुम्ही म्हणायचं जा, मी म्हणायचं नको. तुम्ही म्हणायचं जा, मी म्हणायचं नको. शेवटी मी तुम्हाला सांगितलं, कटेवर कर नाही ज्या देवाचे, नेघे मी तयाचे दर्शन, कटेवरी कर नाही ज्या देवाचे. तुम्ही काय म्हटलं देवा? अरे नको घेऊ, पण जा तर खरं, जा तर खरं. आणि मग मी गेलो, जाऊनही आलो. मग मी आता तुम्हाला म्हणतो, वैष्णवा संगती सुखवा ते जीवा, आणि कमी देवा काही नेने. आता दुसरं काही नको, मला वैष्णवाची संगती द्या. पण प्रश्न असा पडतो, वैष्णव नेमके कोण तुकोबऱ्याला अभिप्रेत आहे? विठ्ठल विठ्ठल ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त पेठा, ज्ञानदान घडे पेठा, वैकुंठ वाटा संत गेले. ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त पेठा, ज्ञानदान
ज्ञानदेव वैष्णव मोठा विठ्ठलाने ज्ञानदेव वैष्णव मोठा. काही वैष्णव आहेत आणि ज्ञानोबा मोठे वैष्णव आहे म्हणून माऊलीला कायम आपण एक पदवी उपाधी देतो. काय माऊली महावैष्णव ज्ञानोबा. पण मग कशात मोठे ते नामदेव महाराजांनी सांगितलं. ते मोठे म्हणजे थोर आहेत. साधू थोर जाणं 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 कलयुगी साधू थोर जाणं साधू थोर जाणं साधू थोर जाणं कलयुगी साधू थोर जाणं 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 कलयुगी साधू थोर जाणं 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 साधू थोर साधू थोर साधू साधू थोर साधू थोर साधू थोर साधू थोर योगी साधू थोर जाणं साधू थोर जाणं साधू थोर जाणं कलियुगी. चरण एकच आहे पण थोर शब्द किती वेळेला आला. साधू थोर जाणं साधू थोर जाणं साधू थोर जाणं 3 वेळेला थोर आला आणि आपण चालीमध्ये 9 वेळेला म्हटला विठ्ठल विठ्ठल. असा 900 वेळेला म्हटला तरी सुद्धा कमीच पडेल इतके ते थोर आहे. आणि असे कोण ज्ञानदेव वैष्णव मोठा. पण मग 3च घ्या. पहिले ते थोर कशात आहे. कर्मात थोर आहे म्हणजे क्रियेत ते थोर आहे, भावनेत ते थोर आहे आणि विचारात ते थोर आहे. ते क्रियेत थोर का याचं कारण ते क्रियेमध्ये भ्रष्ट नाही. ते विचारात थोर का भावनेत थोर का कारण ते भावनेत व्यभिचारी नाही. आणि ते विचारात थोर का ते विचारामध्ये संशयी नाही. विठ्ठल माऊली क्रियेत थोर आहे कारण ते क्रियेमध्ये भ्रष्ट नाही. माझे सद्गुरू डॉक्टर बाबांचं वाक्य आहे आचार भ्रष्टी सदा कष्टी. किती मोठा मनुष्य असला आणि तो आचारामध्ये भ्रष्ट झाला का त्याला कष्ट भोगावे लागतात. नष्ट होईपर्यंत कष्ट थांबत नाही त्याचे. म्हणून मनुष्याने काही झालं तर आचारात भ्रष्ट होता कामा नये. विठ्ठल विठ्ठल. आणि माऊली आचारात भ्रष्ट नाही. उलट अनेक भ्रष्ट लोक त्यांच्याकडे आल्याच्या नंतर ते भ्रष्ट नाही राहत, योग भ्रष्ट होतात. विठ्ठल विठ्ठल. आणि अशा भ्रष्ट योगेला सुद्धा ते ज्ञानराज माझी योग्याची माऊली आपणासारखी करती तात्काळ म्हणून ते भ्रष्ट नाही आणि त्यांच्या सहवासात आल्याला भ्रष्ट होऊ देत नाही. विठ्ठल विठ्ठल. ते क्रियेत भ्रष्ट नाही कारण क्रियाच अशी केली का त्याच्यामध्ये भ्रष्टतेचा प्रश्नच येणार नाही. काय क्रिया केली. माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेन गोडी पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुणी वेदले. आपल्या सगळ्याला घेऊन पंढरपूरला जातात आणि क्रिया आहे सकाळी उठल्यापासून जे ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा म्हणताय ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम सर्वांनी सर्व ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा राजा माझा तुकोबा राजा
तुकोबा राजा ज्ञानोबा राजा तुकोबा राजा हे ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम. वारीला जाताना प्रत्येकाच्या तोंडात माऊलीच असतं. चोरही एखाद्याचं उचलायचं गबाळ म्हणलं तरी माऊली म्हणूनच उचलतो. आणि चालता चालता एखाद्याच्या चपलावर पाय पडला तर त्याला वाटतं याचे कानसुळी द्यावं, कारण चप्पल तुटलेली असते, अंग सगळं भरलेलं असतं, पण ते पाहिल्याच्या नंतर मागचा नसतं, म्हणतो माऊली झाला फुस संपला, त्याचा रागच गेला. काय माऊली नावाची ताकद आहे. बरं वारी व्यवस्था असते का? काय काय नाही व्यवस्था नाही. पण आपल्याला वारकऱ्याला माहिती आहे वारी व्यवस्थेकरता केलीच जात नाही, वारी अंतकरणातल्या अवस्थेकरता केली जाते. वारीमध्ये फार सुविधा असतात का माऊली? ऑल इन वन एकच तांब्या असतो, एकच गाडवा असतो. तो सकाळी सकाळी तिकडेही जातो, तिकुणाला धुतला की मग तो आंघोळीलाही चालतो, तोच इकडेही चालतो, पूजेलाही चालतो. फार पात्र नसतात, कारण वारी पात्र करता नाही केली जात, वारी पात्रता उंचावण्याकरता केली जाते. वारी पात्रता उंचावण्याकरता केली जाते. वारीमध्ये फारशा सुविधा नसतात. अहो घरी काही मीठ कमी पडलं तर थेट तिच्या सगळा पंचनामा 5 पिढ्या काढतो मनुष्य, होतं की नाही? आणि तिथे दो पाऊस, कधी पावसातच ऊन, उन्हातच पाऊस. बरं ते ज्ञानोबा तुकाराम भजनाने घामाघूम होतो, आणि वेळेला काही नसलं तर वाटतं ट्रकला खाव का ट्रक मालकाला खाव. पोटात आग पडल्याच्या नंतर अवघड होतं. मग अशा वेळेला त्या आचार्याला काही सुधरत नाही. तो भात टाकतो, भात टाकल्याच्या नंतर काही आमटी टाकतो, मग ते वेळेत काही नसलं मग बफे पद्धती, ते हातात घेतल्याच्या नंतर पुन्हा वारा, पुन्हा पाऊस. त्याच्यामध्ये मग सगळे कोणी छत्री खाली बसतो, कोणी रेनकोट, कोणी ट्रक खाली. आम्ही 2 मित्र ट्रक खाली घुसलो. आमचा एक मित्र, पण त्याला जागा भेटली नाही, त्याला जागा भेटली, त्याच्या पात्राला जागा नाही. आणि तो खाता खाता म्हणायला लागला, भोजने महाराज आचार्याने आमटी छान केली, भात छान केला, पण जरा मीठ जरा जास्त टाकलं. म्हणलं नीट बघ, वरचं तीर्थ पडतंय ताडपत्रीचं, आणि त्याच्यावर ग्रामशिवानी कार्यक्रम केलेला. पण काही तक्रार आहे का? नाही नाही. आनंद आहे, आनंद आहे. आनंद तेथीचा मुकया शिवाच्या बहिरे ऐकती काने रे, आंधळ्याचे डोळे पांगळ्याचे पाय तुका म्हणे वृद्ध होती तर रे. काय आनंद असतो, कारण तो आनंदच असा आहे. मला वाटतं महाराष्ट्राची एका शब्दात ओळख करायची जगाला, तो वारी. आपल्या महाराष्ट्राची ओळख आहे एका शब्दात, वारी. जगाच्या पाठीवर असा सोहळा कुठेच नाही बाबा, कुठेच नाही, कुठेच नाही. मला वाटतं पांडुरंगाला वैकुंठात गेला तर त्यालाही हा आनंद तिथे नाही भेटणार, म्हणून ज्या चुका करण्यात देव वेडावाला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, तो येऊन नाचतो इथे. ती वारीची परंपरा, ती क्रिया आहे माऊलीची. त्यात भ्रष्टता असेल कशी? अहो भ्रष्ट लोक त्या ठिकाणी येऊन सुधारतात. ती वाल्याचे आहे ना, ते वाल्याचं लाव गावही आपल्याला लागतं, रस्त्याने जातात, वाले लागतं ना. बरीच लोक त्या ठिकाणी आल्याच्या नंतर सगळी बदलतात, काया पालट होतो त्यांच्यामध्ये. क्रियेत भ्रष्टता राहील कशी? माऊलीची क्रिया अशी केली का ज्याच्यात भ्रष्टता नाही. माऊलीची भावना इतकी दिव्य आहे, माऊलीची भावना इतकी दिव्य आहे का माऊलीची भावनेच्या प्रांतात गेल्याच्या नंतर घनुवादे गुणगुणा वारावा हे ऋणधुना भवतार तुहा काना वेगी भेटावा का, भवतार तुहा काना वेगी भेटावा का. चांदवो चांदणे चाफेवो चंदनू, दर्पणी पाहता रूप नदीचे आपुले. बापर कुमादेवी वारो विठ्ठले, मजा इथे केले 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 केले. चांदवो चांदणे चापेवो चंदनू. माऊली भावनेच्या भ्रांतात गेल्याच्या नंतर घनगर्जना करणाऱ्या मेघाला बोलतात, त्या कावळ्याला बोलतात. त्यांच्या भावनेत व्यभिचार येईल का समायबाप? आणि एक लक्षात घ्या, जो भावनेत व्यभिचारी असतो, भावनेत व्यभिचारी असतो, त्याला पडल्या पडल्या झोप येत नाही. तो उलथ्याचा पालथा, उतण्याचा पाताना, या अंगाचा त्या अंगावर काय काय प्रयोग करतो, पण येत नाही झोप. कारण झोप येण्याकरता मोठं मोठं डनलपची गादी, पलंग, फॅन हे नाही लागत.
पडल्या पडल्या झोप येण्याकरता भावनेचं पावित्र्य लागतं, अंतकरणाचं पावित्र्य लागतं. आमचे वारकरी बघा पडल्या पडल्या झोपतात. मी एका कीर्तनात बोललो, बंड तात्याच्या कीर्तनातला सदा नावाचा वारकरी होता. म्हटलं तो मला भोजने महाराज साप चुकीचं. म्हटलं मग बरोबर काय? ते म्हटले अगोदर झोपतात आणि मग पडतात. म्हटलं हे खरं आहे. झोपायला वेळच कुठे असतो त्यांना, भजनच चालू असते. हा, भ्रष्टता येईल कशी मायबाप? हा, व्यभिचार होईल कसा? माऊलीच्या भावनेमध्ये व्यभिचार नाही आणि माऊलीच्या विचारामध्ये संशय नाही. संशय आत्मा विनश्यती असं गीता माता सांगते. संशयामुळे थोर अनेक नाही पाप घोर का विनाशाची वाघुर प्राणी अशी ज्ञानेश्वरी सांगते. आणि संशय ही पापात्मा असं उपनिषद सांगतं. पण माऊली संशय ठेवतच नाही. ज्या वेळेला माऊली विचाराच्या प्रांतात जातात, माऊलीचीच ओवी आहे, विचाराता निरसले प्रपंच सहज सांडवले मग तत्वता तत्व उरले ज्ञानी असे. आणि कोणतं तत्व? श्लोक अर्धेन प्रवक्ष्यामी यदुक्तम ग्रंथ कोटिभिः ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीव ब्रह्मयो नापारा. आणि दिसणारं काय? माऊली म्हणतात जे जे देखणे सकळ ते स्वप्नेचे मृगजळ म्हणून चिंती चरण कमळ रखमा देवरू विठ्ठलाचे. पटकन बोला, आपला कीर्तन संपलेला आहे, वेळ संपलेला आहे. पण मी जर तुम्हाला विचारलं स्वप्नात आपल्याला स्वप्न स्वप्न वाटतं का? याच्याकरता जागे असले पाहिजे उत्तर देणारे. मी पुन्हा एकदा बोलतो, स्वप्नात स्वप्न स्वप्न वाटतं का आपल्याला? नाही वाटत. मग स्वप्नात स्वप्न स्वप्न वाटलं नाही म्हणजे काय वाटतं? स्वप्नात स्वप्न खरं वाटतं. पण स्वप्नात स्वप्न स्वप्न वाटलं नाही तर स्वप्न स्वप्न नाही. हे तरी बोला ना. आहे, बरोबर आहे. स्वप्नात स्वप्न स्वप्न वाटलं नाही तर स्वप्न स्वप्न नाही का? स्वप्न स्वप्न आहे. पण स्वप्न स्वप्न आहे हे कळण्याकरता काय करावं लागतं? जागं व्हावं लागतं. बरोबर आहे, जागं व्हावं लागतं. अहो काल परवा आमच्या शेजारची एक माऊली दिवसभर तिने कोणाची तरी अंत्ययात्रा पाहिली. भरतारुण्यात एकाचा दादला गेला आणि मग तिने दिवसभर चिंतन केलं. माऊलीची ओवी जागाचा जो अशी जे जेणे ध्याने भावना भावीचे डोळा लागत खेऊ देखीचे तोची स्वप्ने आपलं असं होऊ नये, आपलं असं होऊ नये, आपलं असं होऊ नये, आपलं असं होऊ नये. झोपणीत तिचा नवरा मेला. आता मरू नये का बरं मरावा? झोपीत तरी लटकक होईना का मराव, पण मेला आता मी काय करू? मग झोपीत मेल्याच्या नंतर ती लागली रडायला. तिच्या रडण्याने शेजारचा नवरा जागा झाला. तो म्हणायला लागला सखी रडतीस का? ती म्हणायला लागली माझा नवरा मेला. सांगते कोणाला? नवऱ्याला. तो म्हणायला लागला अगं वेडी का खुळी ती, मी जिवंत आहे. ती म्हणली तुला काय जाळायचं का माझा गेला? आता अवघडच आहे. हो हो घडलेलं सांगतो मी. पण शेवटी तो बिचारा नुसतं काही टीव्ही पाहणारा नव्हता, तो ज्ञानेश्वरी वाचणारा होता. आणि त्याला माऊलीची ओवी आठवली, स्वप्नीच्या घाया ओखद चेवोची धनंजया तेवी अज्ञानमुळे या ज्ञानाची कर्ज. वेदांतामध्ये 3 सत्तेचा विचार आलाय, प्रातिभासिक, पारमार्थिक आणि व्यावहारिक. ज्याचा कशानेच बाध होत नाही त्याची बघा अगदी सोपं करतो. अवस्थांतराने बाध होतो, अवस्थांतराने बाध होतो त्याची प्रातिभासिक सत्ता असते. ज्ञानांतराने बाध होतो त्याची व्यावहारिक सत्ता असते. आणि अवस्थांतर होऊ दे नाही तर ज्ञानांतर होऊ दे, जे निरंतर असतं त्याची पारमार्थिक सत्ता असते. अशी किती सत्ता आहे? 3 सत्ता आहे. आणि वेदांत असं सांगतो समसत्ताक पदार्थ परस्पराला साधक बाधक होतात, विषम सत्ताक नाही. आणि मग ती आता स्वप्नात आहे म्हणजे कोणत्या सत्तेत आहे? वेदांत सांगतो ती प्रातिभाषिक सत्तेत आहे. आणि हा म्हणतो मी जिवंत आहे, ती म्हणते तुला काय जाळायचं का? मग हा जिवंत आहे म्हणणारा कोणत्या सत्तेत आहे? जागा आहे म्हणजे व्यावहारिक सत्तेत आहे. आता आपल्याला स्वप्नात तहान लागली तर पाणी जागृतीतलं चालेल, हो की नाही? नाही. हा म्हणजे तुम्ही आता सावध झाला. आणि आपल्याला स्वप्नात जर तहान लागली तर जागृतीतलं पाणी नाही चालणार. कुठलं पाहिजे? स्वप्नातलं पाहिजे. आता तिचा नवरा कुठला मेला? स्वप्नातला. मग तिला जागा करणारा कुठला पाहिजे? स्वप्नातला. तिला जागा करणारा समान सत्तेतला पाहिजे ना, स्वप्नातला पाहिजे. हा कुठल्या सत्तेत आहे? जागृतीत, व्यावहारिक सत्तेत आहे. मग एक तर हा तिच्या स्वप्नात गेला पाहिजे किंवा तिला याच्या जागृतीत आणलं पाहिजे. आता तिच्या स्वप्नात जाणं हे तर काही हाताची गोष्ट नाही, अतिशक्य नाही. कारण स्वप्न कोणाला काय केव्हा कधी कसं पडावं हे काही नियम सांगता येत नाही. पण तिला आपल्या जागृतीत आणता येतं. मग त्याने जरा बाया मागे सारल्या एक लावला आणि ती हसायला लागली. आता मारल्यावर हसतात करतात माता वर्ग, रडतात. पण ती हसायला लागली कारण तिचा भ्रम निवृत्त झाला. मग आता तिला स्वप्नात स्वप्न वाटलं नव्हतं, पण जागा झाल्याच्या नंतर स्वप्न वाटलं की नाही? तसं मला हे सांगायचं, हे दिसणारं जगत, मी कीर्तन करतो, तुम्ही ऐकता, हे गातात, हे सगळं स्वप्नच आहे. खरंच आहे, नाही वाटत आपल्याला, पण ते खरंच स्वप्न आहे. पण हे स्वप्न वाटण्याकरता ते स्वप्न कधी वाटलं? जागं झाल्याच्या नंतर. तसं हेही स्वप्न कधी वाटेल? जागं झाल्याच्या नंतर. ती जागृती आहे ज्ञान जागृती, आणि ते देण्याचं सामर्थ्य ज्ञानोबर आहे. वैष्णव मग स्वप्नीचे चेले ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, स्वप्नीचे चेले जाईल राया.
मग ती जागृती देणारे ज्ञानदेव आहे. कारण ज्ञानदेव चतुराक्षरी जपहा करी सर्वज्ञ ज्ञाना ज्ञान विरहित ब्रह्मप्राप्तीची संज्ञा ज्ञाता ज्ञे निजांगे होय ऐशी प्रतिज्ञा ज्ञान आज्ञेने पापे जळती हे ज्याची आज्ञा. आणि ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो वासुदेवच होतो अखंड वदनी वदेतो. आणि ती जागृती सगळ्याला येण्याकरता तुकोबराय आपलं प्रतिनिधित्व करतात. या वैष्णवाची संगती मला द्या वैष्णवा संगती ज्ञानदेव वैष्णव मटा सुखोबा ते जीवा आणि कमी देवा काही नेणे. आता पुढचा जो अभंग आहे मी सुरुवातीलाच बोललो जेवढे विचार आपले रत्न काढता येईल तेवढे काढू आणि वेळेला आपण थांबू. मला आज्ञा आली होती का फार झालं तर 9च्या पुढे 10 मिनिटं तर 9च्या पुढे 8 मिनिटं झालेत. पुढच्या याला 2 मिनिटं आपल्याला लागेल. त्यामुळे आता आपण थांबू. एकदा वर हात करा मोठ्या प्रेमाने भजन करू आणि चिंतन सेवेला पूर्ण विराम देऊ. हरी विठोबा रखुमा विठोबा रखुमाई यदत्र संष्टवम किंचित तद्गुरुर मे नाही यदत्र असंष्टवम किंचित तद्मे गुरुर नाही. जे चिंतन आपल्या अंतकरणाला भावला असेल ते सर्व चिंतन गुरुनाम गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील माझ्या सकल गुरुजनाचा आहे. आपल्याला सर्वांना कल्पना आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये अशी एक अभिनव संस्था आहे जिथे विद्यार्थ्याला फी नाही शिक्षकाला पगार नाही आणि पोट भरण्याचं ज्ञान तर कुठेही भेटतं. मरणमारी विद्या देणारी आपली ही संस्था आहे. त्या सकल गुरुजनाचा चरणापाशी बसून जे काही 4 शब्द शिकलेत ते आपल्यासमोर प्रांजळ मनाने मांडण्याचा प्रयत्न केला. आणि वेदांतातल्या काही 4-2 गोष्टी आल्या तर माझे सद्गुरू साधक हृदय संजीवनी सद्गुरू डॉक्टर नारायण महाराज जाधव बाबा यांच्या चरणाचा तो प्रसाद आहे तो म्हणून स्वीकारा. चुकीचं काही वाटलं असेल तर माझ्या पदरी टाका मी त्याला दुरुस्त करण्याचा प्रयत्न करेल. पुनश्च एकदा बहुसंख्येने असणारे आपण ज्येष्ठ नागरिक माझ्या माता भगिनी आणि सर्व असणारे वारकरी संप्रदायातील दिग्गज व्यक्ती ह्या एकाचे मनोव्यापारे हे विश्व होय संवारे आणि हा कृपाचार्य पुरी एकलाचे असं म्हणावं अशी सगळीच महननीय मंडळी आहे. आपल्या सर्वांच्या अंतकरणामध्ये विराजमान परमात्म्याच्या चरणी हे शब्द सुमन समर्पित करू आणि चिंतन सेवेला पूर्ण